ओम नमो नारायणाय. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज शुक्रवार 12 एप्रिल 2024 दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य आपल्याला पाहायचं आहे. आज चैत्र शुद्ध चतुर्थी आहे. आज विनायक चतुर्थी सुद्धा आहे. आज रोहिणी नक्षत्र आणि गणपतीला दवडा वाहण्याचा दिवस. आजचे शुभाशुभ मुहूर्त जाणून घेऊ. लाभदायी वेळ सकाळी 7:57 ते 9:31. अमृत वेळ सकाळी 9:31 ते 11:08. सिद्धी वेळ 12:39 ते 3:13 आणि राहुकाळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. राहुकाळामध्ये महत्त्वाची कामे करायची नाही. पहिली मेष रास आहे. आज स्वतःसाठी वेळ काढा. बऱ्याच दिवसापासून मनात असलेली कामे आज पूर्ण कराल. आजच्या सुंदर दिवसाचा अवश्य लाभ करून घ्या. स्वार्थी हेतूने जवळ येणाऱ्या मित्रमंडळीसोबत आज दिवस धावपळीत जाणार. आपली प्रतिष्ठा पणाला लागेल. लवकरच स्पष्ट होणार आहे की त्यामुळे तुमच्या आजूबाजूला असलेल्या स्वार्थी वृत्तीच्या लोकांना त्यामुळे तुम्ही ओळखलं पाहिजे. दुसरी वृषभ रास आहे. आज कुटुंबियाचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. काही महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार आज पूर्ण कराल. त्यात घरातील सदस्यांचे मत तुम्ही विचारात घ्या. तिसरी मिथुन रास आहे. आज कर्तव्यपूर्ती करताना काही धाडसी निर्णय घ्या. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कामातच आज आनंद शोधण्याचा प्रयत्न कराल. चौथी कर्क रास आहे. आज काही आनंद देणारे प्रसंग घडतील. आपण आपला तोल ढळू देऊ नका. कोणीतरी स्वार्थी हेतूने प्रेम करत आहे हे लवकर स्पष्ट होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला असलेल्या स्वार्थी वृत्तीच्या लोकांना ओळखा. संततीवर खर्च संभवतोय. पाचवी सिंह रास आहे. आज काही अनपेक्षित लाभाची प्राप्ती होईल. घरातील सदस्यांची प्रेम लाभेल. आज आपल्यातील कलागुणांना योग्य वाव मिळू शकतो. सहावी कन्या रास आहे. आज विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्या. अन्यथा प्रगतीमध्ये नुकसान होऊ शकतं. आजच्या दिवशी व्यवसाय वृद्धीसाठी काही खर्च संभवतोय. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराचे सहकार्य प्राप्त होईल. त्यात सातवी तुळ रास आहे. आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा आनंदाचा असणार. गुरुजन पूजनीय व्यक्तीचा सहवास तुम्हाला आज प्राप्त होऊ शकतो. त्याचा आशीर्वाद सुद्धा मिळू शकतो. आठवी वृश्चिक रास. आजचा दिवस तुमचा धावपळीत जाईल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी मिळेल. आज दिवस हा प्रवासाचा अनुभव देणारा असणार आहे. काही मनाविरुद्ध गोष्टी घडू शकतात. मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी दिनचर्येत तुम्हाला योग व्यायामाला अवश्य. नववी धनुरास आहे. आज घरात कुटुंबियांसोबत आनंदाने वेळ घालवाल. त्यांच्या सहकार्याने आज घरातील काही महत्त्वाची कामे पूर्णत्वास द्याल. पती पत्नी सहाय्यक सिद्ध होऊ शकतात. 10वी मकर रास. आज मित्रमंडळी आपल्या मदतीला येतील. आज प्रगती अस्वस्थतेमुळे काही ठरलेली कामे करण्यात अडचण येईल. त्यामुळे मानसिक दडपण येऊ शकते, परंतु काळजीचे काहीच कारण नाही. 11वी कुंभ रास आहे. आपले छंद जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहा. आज मुलाला जास्त वेळ द्याल. मुलांचे अतिलाड भविष्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात. आपल्या जोडीदाराचा सल्ला घेऊन विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर होऊ शकते. कुटुंबियासोबत वेळ बचत येऊन जाईल. 12वी मीन रास. आज भावंडांची वैचारिक बैठक ही चांगली राहील. एकमेकांना आधार देत मार्गक्रमण करणे आवश्यक राहील. काही महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन विचारपूर्वक निर्णय अवश्य घ्या. आणि मी नेहमी सांगत आले, दर गुरुवारी माझ्याकडे निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबार भरतो. त्या ठिकाणी जन्मकुंडली, जन्मतारीख, हस्तरेषा किंवा सूर्योदय पाहून तुमच्या समस्यांचं निवारण केलं जातं. तर त्या ठिकाणी या आणि समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मार्ग घ्या. धन्यवाद. शुभम भवतु.